गर्भिणीचा आहार कसा असला पाहिजे संपूर्ण 9 महिन्यामध्ये, अगदी पहिल्या महिन्यापासून ते शेवटच्या महिन्यापर्यंत तिने कोणता आहारीय पदार्थ सगळ्यात जास्त प्रमाणात घेतला पाहिजे याविषयी आज आपण माहिती घेऊयात. गर्भावस्था ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली खूप सुंदर आणि तितकीच जबाबदारीची अवस्था आहे. गर्भावस्था ही फक्त एक फिजिओलॉजिकल प्रोसेस नसून एक नवीन जीव घडविण्याची प्रक्रिया आहे. आणि या नवीन जीव घडविण्याच्या अवस्थेमध्ये आई जशा पद्धतीचा आहार घेते, कोणत्या पद्धतीने विचार करते आणि कशा पद्धतीने जीवन जगते, या सगळ्याचा थेट परिणाम गर्भाच्या वाढीवरती होत असतो आणि यात काहीच शंका नाहीये. गर्भाची संपूर्ण शारीरिक वाढ, मानसिक वाढ ही आईने घेतलेल्या आहारावरती अवलंबून असते. आणि आईने कशा पद्धतीचा आहार घ्यायचा याचं संपूर्ण मार्गदर्शन किंवा तिचा विहार कसा असला पाहिजे याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला गर्भिणी परिचर्येमध्ये आढळतं. गर्भिणीसाठी अत्यंत सायंटिफिक आणि स्ट्रक्चर्ड अशा स्वरूपाचं मार्गदर्शन म्हणजे गर्भिणी परिचर्या. आणि याद्वारेच गर्भिणीचा आहार कसा असला पाहिजे संपूर्ण 9 महिन्यामध्ये, अगदी पहिल्या महिन्यापासून ते शेवटच्या महिन्यापर्यंत तिने कोणता आहारीय पदार्थ सगळ्यात जास्त प्रमाणात घेतला पाहिजे याविषयी आज आपण माहिती घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी आणि गेल्या 20 वर्षांपासून मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते आणि गर्भसंस्काराविषयीचं मार्गदर्शन करते. आणि माझ्या एवढ्या वर्षांच्या अनुभवातनं मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जर आपल्याला बाळ सुदृढ, निरोगी, दीर्घायुषी आणि सर्व गुणसंपन्न हवं असेल तर गर्भिणी परिचर्येचं जितकं आपण तंतोतंत पालन करू तेवढं सर्व गुणसंपन्न बाळ निश्चित पद्धतीने आपण जन्माला घालू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये गर्भिणी परिचर्येचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे गर्भिणीचा आहार आणि त्यातही प्रत्येक महिन्यामध्ये कोणता आहारीय पदार्थ आपण जास्त प्रमाणात घेतला पाहिजे याविषयीचं माहिती बघूया. पहिल्या 3 महिन्यांमध्ये बहुतांश स्त्रियांना मळमळ होणे, उलटी होणे आणि प्रचंड स्वरूपाचा थकवा जाणवतो किंवा काहीही खावंसं वाटत नाही. स्वतःने बनवलेले पदार्थ सुद्धा खावेसे वाटत नाहीत. अशामुळे शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता झाल्यामुळे बहुतेक वेळा खूप जास्त प्रमाणात थकवा जाणवतो आणि डिहायड्रेशन पण जाणवतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवरती मात करण्यासाठी आयुर्वेदाने द्रव, स्निग्ध आणि पचण्यास हलका असा आहार घ्यायला सांगितलेला आहे. पहिल्या 8 आठवड्यांमध्ये गर्भनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये एम्ब्रिओजेनेसिस होत असते. एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे रॅपिड सेल डिव्हिजन, म्हणजे एका पेशींमधून रॅपिड सेल डिव्हिजन होऊन गर्भाला संपूर्ण गर्भ तयार होण्याची प्रक्रिया असते. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आयुर्वेदानुसार ही सगळी प्रक्रिया जी आहे ती दोषावरती अवलंबून असते किंवा वातदोष नियंत्रण करतो असं म्हणायला पण हरकत नाही. आणि म्हणूनच आयुर्वेदाने पहिल्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात गाईचं दूध पिण्यास सांगितलेलं आहे. गाईचं दूध हे द्रव आहे, स्निग्ध आहे, त्याच्यामुळे वातदोष नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. त्याच्यानंतर खूप जास्त प्रमाणात आपल्याला शक्ती मिळते, थकवा कमी होतो आणि हे जीवनीय सुद्धा सांगितलेलं आहे. मॉडर्न सायन्सनुसार पाहायला गेलं तर दुधामध्ये प्रोटीन्स, सर्व इसेन्शियल अमायनो ॲसिड्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, व्हायटामिन्स आणि ह्या सगळी पोषक तत्व असतात जी गर्भाच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतात. आणि म्हणून आयुर्वेदाने पहिल्या महिन्यामध्ये गाईचं दूध जास्तीत जास्त प्रमाणात पिण्यास सांगितलेलं आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये मधुर औषधांनी सिद्ध केलेलं दूध पिण्यास सांगितलेलं आहे. जसं मधुर रसाची औषधं म्हणजे शतावरी, त्याच्यानंतर ज्येष्ठमध किंवा बला अशा पद्धतीच्या वनस्पतींनी सिद्ध केलेलं दूध आपल्याला घ्यायचं आहे. साधारण हे सगळे चूर्ण मिसळून 1 चमचा, 1 कप गाईचं दूध आणि 1 कप पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि उकळायचं आहे. उकळल्यानंतर 1 कप शिल्लक राहील दूध, 1 कप शिल्लक राहील इतपत आपल्याला ते उकळायचं आहे.
संपूर्ण दूध 1 कप राहिल्यानंतर ते गाळून आपल्याला दूध कोमट असताना घ्यायचं आहे. साधारण रोज सकाळी 1 कपभर अशा पद्धतीने बनवलेलं दूध आपण संपूर्ण दुसऱ्या महिन्यामध्ये घ्यायचं आहे. आता हे दूध जेव्हा आपण घेतो तेव्हा या दुधाच्या सेवनामुळे प्लासेंटाची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अचीव्ह करता येते. युटेराईन सपोर्ट चांगल्या पद्धतीने मिळतो. त्याच्यानंतर औषधं मिसळून जे आपण दूध उकळतो त्याच्यामुळे दुधामधले जे काही प्रोटीन्स आहेत किंवा व्हिटॅमिन्स आहेत किंवा जे काही पोषक तत्व आहेत त्यांची सोल्युबिलिटी खूप जास्त प्रमाणात वाढते आणि ही जी काही पोषक तत्व आहेत ही प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचणं किंवा या औषधांचे कार्यकारी तत्व संपूर्ण पेशींपर्यंत पोचतात आणि मग गर्भाचं पोषण व्यवस्थित पद्धतीने आपल्याला राखता येतं. सो अशा पद्धतीने बनवलेलं दूध हे संपूर्ण दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला रोज 1 कपभर घ्यायचं आहे. तिसऱ्या महिन्यामध्ये दूध, तूप आणि मध एकत्र करून घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे 1 कप गाईचं दूध घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि अर्धा चमचा मध घ्यायचं. कायम लक्षात ठेवा, दूध आणि तूप हे आपल्याला विषम मात्रेमध्ये घ्यायचं आहे. तूप हे वातपित्त कमी करणारं आहे. त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये इसेन्शियल फॅटी ॲसिड्स म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स प्रचूर प्रमाणात असतात, ज्याच्यामुळे बाळाचे ब्रेन डेव्हलपमेंट आणि न्यूरल डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त चांगल्या पद्धतीने मदत मिळते. त्याच्यानंतर मध हे इन्स्टंट एनर्जी देणारं आहे आणि प्रेग्नन्सी हॉर्मोन्सच्या इम्पॅक्टमुळे जे काही शरीराच्या मसल्समध्ये आलेलं शैथिल्य असतं किंवा स्लगिशनेस असतो किंवा इंटरनल फ्लुइड जे सेल्समध्ये वाढलेलं असतं किंवा सूज आलेली असते ते मधाच्या सेवनामुळे कमी होण्यास मदत मिळते. त्याच्यानंतर मध हे उत्तम योगवाही आहे म्हणजेच कॅटलिस्ट आहे की मधाच्या संयोगामुळे दुधामधले आणि तुपामधले जी काही पोषक तत्व आहेत ती प्रत्येक सेलपर्यंत उत्तम प्रमाणात पोचवली जातात आणि प्रत्येक सेलच्या पोषणामुळे गर्भाचं पोषण पर्यायाने चांगलं होतं आणि गर्भाची वाढ देखील उत्तमरित्या आपल्याला साधता येते. तसंच मध हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणारं आहे. त्याच्यामुळे इम्युनिटी आईची आणि बाळाची दोघांचीही उत्तम राखली जाते. 4थ्या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात लोणी खायला सांगितलेलं आहे आणि तेही घरी बनवलेलं लोणी खायचं आहे. साधारण एक कमीत कमी 10 ग्राम लोणी आपण रोज खाऊ शकतो. मग हे लोणी आपण भातावरती घेऊन खाऊ शकतो, थालीपीठासोबत खाऊ शकतो किंवा नुसतं खडी साखर मिसळून सुद्धा आपण हे 10 ग्राम म्हणजे साधारण 1 ते 2 चमचे लोणी आपण रोज खायला पाहिजे. 4थ्या महिन्यामध्ये साधारणपणे मांस धातूची निर्मिती मसल डेव्हलपमेंट गर्भाची खूप फास्ट होत असते आणि त्याच्याच सोबत गर्भाची हृदय डेव्हलपमेंट किंवा हार्ट डेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू झालेली असते आणि मेंटल ॲबिलिटीज पण खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला लागलेल्या असतात. लोण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, ओमेगा 9 फॅटी ॲसिड्स असतात, जे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये चांगल्या पद्धतीने मदत करतात. हे सगळं डेव्हलप होण्यासाठी म्हणजेच हार्ट चांगलं डेव्हलप होण्यासाठी, ब्रेन चांगलं डेव्हलप होण्यासाठी आपल्याला शुद्ध कफ आणि शुद्ध रक्ताची आवश्यकता असते आणि हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी लोण्याचा खूप मोठा रोल आहे. लोणी हे स्निग्ध आहे म्हणजे शरीरामध्ये ओलावा निर्माण करणार आहे, वातपित्त कमी करणारं आहे, शुद्ध स्वरूपाची कफनिर्मिती करणारं आहे. त्याच्यानंतर लोण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे, जे बाळाची थायरॉइड डेव्हलपमेंट किंवा डोळ्यांची डेव्हलपमेंट किंवा ब्रेन डेव्हलपमेंट संपूर्ण न्यूरल डेव्हलपमेंटसाठी त्याचा खूप जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. लोणी खाल्ल्यामुळे शरीरामध्ये थंडावा निर्माण होतं. पित्तदोषाचं संतुलन आणि वातदोषाचं संतुलन चांगल्या पद्धतीने आपल्याला राखता येतं. त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशनचा त्रासही लोणी खाण्यामुळे कमी होतो. बऱ्याच जणांना या महिन्यामध्ये 4थ्या महिन्यामध्ये आणि 5व्या महिन्यामध्ये कॉन्स्टिपेशन होणं किंवा हार्ड स्टूल्स असणं किंवा फिशरचा त्रास होऊ शकतो. तर लोण्याच्या सेवनामुळे हे सगळे त्रास कमी होतात
आणि बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी याचा खूप जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. 5व्या महिन्यामध्ये सुद्धा मांसधातूची खूप चांगल्या पद्धतीने वाढ होते आणि तसंच मन जास्त प्रमाणात व्यक्त व्हायला लागतं आणि म्हणून 5व्या महिन्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये मधुर औषधांनी सिद्ध केलेलं तूप घ्यायला सांगितलेलं आहे. सो डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण रोज सकाळच्या जेवणामध्ये 1 चमचाभर हे औषधांनी बनवलेलं तूप आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये 1 चमचाभर हे तूप निश्चित पद्धतीने घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही सकाळी जे दूध घेता त्याच्यामध्ये हेच औषधी तूप 1 चमचा ॲड करून घेतलत तरी सुद्धा चालणार आहे आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही दूध घेता तेव्हा सुद्धा हे 1 चमचाभर तूप त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायला काहीच हरकत नाही. तर हे जी काही औषधं हे तूप बनवण्यासाठी वापरलेली असतात ती बाळाची सर्वांगीण वाढ व्यवस्थित व्हावी या अनुषंगाने त्यांची योजना केलेली असते आणि संपूर्ण बाळाचं पोषण कशा पद्धतीने साध्य होईल याच्याकडे पण संपूर्ण पद्धतीने लक्ष दिलं जातं. 5व्या महिन्यामध्ये तूप जास्त प्रमाणात खायला सांगितलेले आहे. तूप म्हणजे गाईचं तूप. सकाळच्या जेवणामध्ये, संध्याकाळच्या जेवणामध्ये, नाश्त्यामध्ये तुम्ही तूप घेऊ शकता किंवा तुपाच्या फोडण्या देऊन आहार्य पदार्थ बनवू शकता किंवा दुधामध्ये घालून सुद्धा तूप घेऊ शकता. सो जितकं जास्तीत जास्त प्रमाणात प्रत्येक मार्गाने आपल्याला तूप घेता येईल तेवढं तूप आपल्याला 5व्या महिन्यामध्ये खायचं आहे. कारण 5व्या महिन्यामध्ये बुद्धी जास्त प्रमाणात किंवा मन जास्त प्रमाणात कार्य करायला लागतं आणि ह्या डेव्हलपमेंटसाठी, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, न्यूरल डेव्हलपमेंटसाठी जे काही ओमेगा 3 आणि 9 फॅटी ॲसिड्स तुपामध्ये असतात त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला उपयोग करून घेता येतो. त्याच्यानंतर तूप हे बळ देणारं आहे, स्ट्रेंथ देणारं आहे, एनर्जी पुरवणारं आहे आणि ओज वाढवणारं आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला तूप घेणं गरजेचं आहे. तुपामध्ये फॅट सोल्युबल व्हायटॅमिन्स ए, डी, ई, के हे सगळेच प्रचूर प्रमाणात असतात. त्याच्यामुळे बाळाचे नुसते बोन्सच नाही पण बाळाची केस, बाळाची त्वचा ह्यांचं पण आरोग्य उत्तम राखता येतं आणि संपूर्ण पोषण आपल्याला बाळाचं उत्तमरित्या साधता येतं. 6व्या महिन्यामध्ये बाळाची बुद्धी, स्मृती, मेधा या गोष्टी जास्त प्रमाणात व्यक्त व्हायला लागतात किंवा त्यांच्या या सगळ्या मेंटल ॲबिलिटीज जास्त प्रमाणात डेव्हलप व्हायला लागतात आणि म्हणून 6व्या महिन्यामध्ये काही विशिष्ट वनस्पतींनी बनवलेलं तूप घ्यायला सांगितलेलं आहे. तर असं हे जे औषधी सिद्ध तूप आहे हे सकाळच्या जेवणामध्येही तुम्ही घेऊ शकता. संध्याकाळच्या जेवणामध्ये पण 1 ते 2 चमचे तुम्ही घेऊ शकता किंवा दुधामध्ये सुद्धा सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा आपण दुधामध्ये घालून निश्चित प्रमाणात घेऊ शकतो. या औषधांच्या संयोगाने जे तूप बनवलेलं असतं याच्यामुळे बाळाचं सर्वार्थाने पोषण होण्यास मदत मिळते. 7व्या महिन्यामध्ये साधारण पचण्यास हलका असा आहार घ्यायला सांगितलेला आहे. 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये रोज खीर खायला सांगितलेली आहे. मग साधारणपणे आपण वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेली खीर खाऊ शकतो. जसं की रव्याची खीर आहे, तांदळाची खीर आहे, नारळाची खीर आपण बनवू शकतो, ड्रायफ्रुट्सपासून आपण खीर बनवू शकतो, गाजराची, भोपळ्याची, डांगरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी आपण करू शकतो. रोज कोणती ना कोणती तरी खीर 1 वाटी दुपारच्या जेवणामध्ये जरूर घेतली पाहिजे. 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये गर्भाची खूप झपाट्याने वाढ होत असते. वजनही खूप झपाट्याने वाढत असतं आणि त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात आपल्याला पोषक तत्वांची गरज असते. जी खीर घेण्यामधनं आपण ते संपूर्ण गरजा भागवू शकतो. खिरीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात जे इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करतात, ज्याच्यामुळे आईचा थकवा कमी होतो. त्याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन B12मुळे बाळाची ओव्हरऑल डेव्हलपमेंट, न्यूरल डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने आपल्याला अचीव्ह करता येते. आईची आणि बाळाची दोघांचीही गट हेल्थ चांगल्या पद्धतीने राहते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस खूप चांगल्या पद्धतीने कमी होतो. त्याच्यामुळे शांत झोप पण लागण्यासाठी त्याची मदत होते.
एक लक्षात ठेवा, की जितका जास्त स्निग्ध आहार तुम्ही 9व्या महिन्यामध्ये घ्याल, तेवढी जास्त तुमची डिलिव्हरी खूप सोपी आणि सुखकर होईल. खीर घेण्यामुळे शरीरातली वृक्षता कमी होते आणि एक डिलिव्हरीसाठी आईचं शरीर चांगल्या पद्धतीने तयार केलं जातं आणि याच्यासाठी खिरीचा खूप जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. जरी हा आहार आहारीय पदार्थ जर आपण जास्त प्रमाणात प्रत्येक महिन्यामध्ये जसे सांगितले तसे ठेवण्याचा प्रयत्न करा. पण प्रत्येक गर्भिणीची प्रकृती ही वेगळी असते. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर हे पदार्थ घ्यावे की न घ्यावे, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याचा जरूर उपयोग करून घ्या आणि ह्या आहारीय पदार्थ सेवनामध्ये ठेवण्याचा निश्चित पद्धतीने प्रयत्न करा. अ, एक लक्षात घ्या, की गर्भावस्था म्हणजे फक्त बाळाची वाढ होणं नसून एक उत्तम जीव घडविण्याची प्रक्रिया आहे आणि ह्या जीव घडविण्याची पायाभरणी ही नेहमी आहारानेच उत्तमरित्या आपण साध्य करू शकतो. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य पद्धतीचा आहार डिझाइन करून तशा पद्धतीने आहार घेण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ प्रत्येक गर्भिणीपर्यंत पोचवा आणि अशा अनेक विषयांवरती उत्तम माहिती मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.